नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आचार्य सुमित गुरव या चॅनलवरती। आज आपण राशीचक्रातल्या सर्वात जास्त इमोशनल, सेन्सिटिव्ह आणि केअरिंग अशा राशीबद्दल चर्चा करणार आहोत। म्हणजेच आपण आज कर्क राशीबद्दल डिटेल चर्चा करणार आहोत। आज आपण जाणून घेऊया कर्क राशीचे लोक नेमकी कशी असतात, त्यांचा स्वभाव कसा असतो, तसंच ह्या लोकांच्या हेल्थ, रिलेशनशिप, मनी आणि करिअर संबंधीच्या महत्त्वाच्या गोष्टी। व्हिडिओच्या शेवटी आपण चर्चा करणार आहोत नेमक्या कुठल्या प्रकारच्या उपासना आणि उपाय केल्याने यांना लाभ मिळू शकतो। तर हा व्हिडिओ आपण नक्की शेवटपर्यंत पहा, ही माझी तुम्हाला विनंती आहे। आता कर्क राशीच्या काही मूलभूत गोष्टी सांगायची झाल्यास, कर्क राशीचा राशी स्वामी हा चंद्र आहे। चंद्र म्हटलं की भाव, भावना, मन, प्रेम आणि इमॅजिनेशन ह्या गोष्टी आपसुकच आल्या। कर्क राशी ही जलतत्वाची राशी असल्या कारणानं आपल्याला बरीचशी कर्क राशीची मंडळी ही खूप जास्त केअरिंग, सेन्सिटिव्ह आणि इंट्युइशन पॉवर असलेली पाहायला मिळतात। कर्क राशीचे लोक हे वरून खूप जास्त शांत दिसत असले तरी हे लोक आतमध्ये म्हणजे त्यांच्या मनामध्ये कुठल्याही गोष्टीचा अत्यंत खोलवर विचार करत असतात बरं का। आता आपण कर्क राशीच्या काही सकारात्मक म्हणजेच पॉझिटिव्ह क्वालिटी बद्दल बोलायचं झाल्यास, ह्यांची सर्वात पहिली जी क्वालिटी आहे ती म्हणजे ह्यांचं केअरिंग आणि प्रोटेक्टिव्ह नेचर। ही लोक आपल्या फॅमिली बाबतीत किंवा ह्यांच्या नियर अँड डिअर वन्स अशा लोकांच्या बाबतीत खूप जास्त केअरिंग आणि प्रोटेक्टिव्ह असलेली आपल्याला पाहायला मिळतात। त्याचमुळे रिलेशनशिपमध्ये किंवा यांच्या कुटुंबामध्ये हे लोक आपल्या स्वतःच्या लोकांसाठी काही करून जायला तयार होतात। दुसरा मुद्दा किंवा दुसरी पॉझिटिव्ह क्वालिटी जी कर्क राशीची मला सांगावी वाटते ती म्हणजे यांचा इमोशनल इंटेलिजन्स हा खूप स्ट्रॉंग असतो। कुठल्याही व्यक्तीला भावनात्मकरित्या हे लोक खूप चांगलं समजू शकतात। त्यामुळेच कोणत्याही लोकांशी इमोशनली स्ट्रॉंगली कनेक्ट होण्याची क्षमता या लोकांमध्ये पाहायला मिळते। त्यामुळे लोक यांच्याशी इमोशनली कनेक्ट होतात आणि कम्फर्टेबल सुद्धा फील करतात। तिसरी पॉझिटिव्ह क्वालिटी कर्क राशीवाल्यांची सांगायची झाल्यास ह्या लोकांची लॉयल्टी आणि ट्रस्टवर्दीनेस। एकदा ही लोक कोणासोबतही अटॅच झाली की सहजासहजी त्यांना सोडून जात नाहीत। प्रेम संबंधांमध्ये आणि नातेसंबंधांमध्ये कर्क राशीची लोक खूप जास्त इमोशनली अटॅच झालेली पाहायला मिळतात आणि तसंच ते खूप जास्त लॉयल देखील असतात। त्यानंतर पाचवी पॉझिटिव्ह क्वालिटी मला कर्क राशीवाल्यांची सांगावी वाटते ती म्हणजे कुटुंबाला आणि आपल्या फॅमिलीला प्राधान्य देण्याची यांची वृत्ती। आयुष्यामध्ये बऱ्याच वेळा करिअरपेक्षा आपल्या कुटुंबाला प्राधान्य देण्याकडे यांचा कल असलेला पाहायला मिळालेला आहे। एकूणच ह्यांना इमोशनली सिक्युअर आणि अत्यंत शांतता प्रिय जीवन हे खूप प्रिय असतं। आता कर्क राशीच्या काही निगेटिव्ह क्वालिटी बद्दल बोलायचं झाल्यास सर्वात पहिला मुद्दा जो मला वाटतो तो म्हणजे यांचा ओव्हर इमोशनल होण्याचा स्वभाव। काय होतं, अगदी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा समोरच्याच्या जिव्हारी लावून घेण्याची यांची सवय असते। त्यामुळे एखाद्या गोष्टीबद्दल अतिविचार करणं, तीच गोष्ट मनामध्ये ठेवून कुढत राहणं आणि स्वतःला त्रास करून घेणं ह्या गोष्टी यांच्यासोबत होताना आपल्याला पाहायला मिळतात। दुसरी निगेटिव्ह क्वालिटी मला कर्क राशीवाल्यांची सांगावी वाटते ती म्हणजे यांचे फ्रिक्वेंटली होणारे मूड स्विंग्स। आता चंद्र यांच्या राशीचा स्वामी असल्यामुळं वारंवार यांची मूड्स आपल्याला बदलताना पाहायला मिळतात। कधी यांना अचानकच खूप जास्त आनंदी म्हणजे हॅपी वाटायला लागतं, तर कधी हे खूपच जास्त इरिटेटेड आणि डिप्रेस सुद्धा फील करायला सुरुवात करतात। आता तिसरी निगेटिव्ह क्वालिटी कर्क राशीवाल्याबद्दल सांगायची झाल्यास ती म्हणजे यांचं पास्ट मधून म्हणजे भूतकाळातून बाहेर पडता न येण्याचा स्वभाव। काय आहे, या लोकांना जुन्या गोष्टी पटकन विसरता येत नाहीत आणि त्यामुळं भूतकाळातल्या वेदना, यातना मनामध्ये साठवून ठेवून कायम हे लोक वर्तमानात सुद्धा स्वतःला त्रास करून घेताना पाहायला मिळतात। त्यानंतर चौथी जी निगेटिव्ह क्वालिटी मला कर्क राशीच्या लोकांची वाटते ती म्हणजे यांचं इनसिक्युअर नेचर आणि ओव्हर थिंकिंगचा स्वभाव। काय मंडळी, यांच्या बाबतीत रिलेशनशिप असू द्या, फ्युचर असू द्या किंवा करिअर असू द्या, कुठल्याही गोष्टीच्या बद्दल हे लोक इतका अतिविचार करतात की त्यांनी अननेसेसरी असा स्ट्रेस यांच्यावरती क्रिएट होतो आणि त्यातून काही वेळेला नैराश्य येणं किंवा डिप्रेसिव्ह थॉट टेंडन्सी यांच्यामध्ये निर्माण होताना पाहायला मिळतात। एकंदरीतच काय, हे लोक स्वतःचं सुद्धा नुकसानच करून घेताना आपल्याला दिसतात। पाचवी निगेटिव्ह क्वालिटी कर्क राशीवाल्यांची जी मला वाटते ती म्हणजे हे इतके कोमल आणि नाजूक हृदयाचे असतात की कोणाच्याही बोलण्यानी पटकन हर्ट होऊन जातात। आजकालच्या युगामध्ये इतकं सेन्सिटिव्ह असून सुद्धा चालत नाही, त्यामुळे ह्यांनी त्या गोष्टीची सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे। आता पुढे जाऊन आपण कर्क राशीवाल्यांच्या रिलेशनशिप आणि करिअर या गोष्टींबद्दल बोलायचं झाल्यास कुठल्याही प्रकारच्या नातेसंबंधांमध्ये, प्रेम संबंधांमध्ये कर्क राशीची लोक ही खूप जास्त भावनात्मक, सेन्सिटिव्ह आणि लॉयल असली आपल्याला पाहायला मिळतात। ही लोक स्वतःहून आपल्या पार्टनरला कधीही दुखावू शकत नाहीत, तसंच आपल्या पार्टनर सुद्धा आपल्यासोबत इमोशनली अटॅच राहावं आणि आपला पार्टनर सोबतचा बॉन्ड हा कायम इमोशनली स्ट्रॉंग राहावा अशी यांची अपेक्षा असलेली आपल्याला पाहायला मिळते। एकूणच काय तर या लोकांना म्हणजेच कर्क राशीच्या लोकांना फेक आणि सेल्फिश लोक बिलकुल आवडत नाहीत। कर्क राशीवाल्यांच्या सुटेबल कार्यक्षेत्राबद्दल बोलायचं झाल्यास ह्या लोकांना टीचिंग, काउन्सलिंग, सायकोलॉजी, कला, वास्तू, इंटिरियरची कामं, तसंच सोशल वर्क म्हणजे समाज क्षेत्राशी निगडीत असलेली कामं आणि फूड इंडस्ट्री
ह्याबद्दलच्या कार्यक्षेत्रांमध्ये खूप चांगलं परफॉर्मन्स करताना पाहण्यात आलेलं आहे. आता कर्क राशीवाल्यांनी यांच्या आयुष्यामध्ये कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी ह्याबद्दल बोलायचं झाल्यास सगळ्यात पहिला माझा मुद्दा आहे तो म्हणजे यांनी स्वतःच्या इमोशन्सवरती ताबा ठेवायला शिकायला हवं. तसंच दुसरा मुद्दा आहे कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेणं यांनी बंद करायला हवं. आणि तिसरा माझा महत्त्वाचा सांगायचा मुद्दा आहे तो म्हणजे यांनी भूतकाळामध्ये न अडकून राहता चालू वर्तमान काळाचा विचार करून भविष्यासाठी योग्य नियोजन करून पुढची मार्गक्रमणा करायला हवी, यातच यांचं हित आहे. तर कर्क राशीवाल्यांसाठी कुठल्या प्रकारची उपासना आणि कोणते उपाय केल्याने त्यांना लाभकारक ठरतील हे बोलायचं झाल्यास दर सोमवारी यांनी भगवान महादेवाची आराधना करणं यांच्यासाठी लाभकारक आहे. तसंच सोमवारच्या दिवशी जर यांना तांदूळ किंवा दूध अशा पदार्थांचं दान गोरगरीब लोकांना, गरजू लोकांना देता आलं त्याचा सुद्धा यांना लाभ होताना पाहायला मिळेल. मानसिक शांतता अबाधित ठेवण्याकरता ह्या लोकांनी मेडिटेशन करणं तसंच निसर्गाच्या सानिध्यामध्ये काही वेळ व्यतीत करणं हे यांना लाभकारक ठरणार आहे. सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांपैकी फक्त पॉझिटिव्ह माइंडसेट असलेल्या लोकांसोबतच सहवासात राहणं किंवा त्यांच्या कंपनीमध्ये राहणं हे यांना लाभकारक ठरताना पाहायला मिळेल. तसंच शेवटचा उपाय म्हणजे यांचा इमोशनल स्टेबिलिटीचा प्रश्न सोडवण्याकरता यांनी रोज ग्रॅटिट्यूड किंवा पॉझिटिव्ह मॅनिफेस्टेशन करण्याची प्रॅक्टिस आपल्या दैनंदिन जीवनामध्ये स्वतःला करून घ्यायला हवी. तर मंडळींनो, ही होती कर्क राशीवरची डिटेल माहिती. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, कर्क राशीच्या कुठल्या गोष्टी तुम्हाला पटल्या, तुमची किंवा तुमच्या फॅमिलीतली तुमच्या जवळच्या कुठल्या व्यक्तीची राशी कर्क असेल त्याबद्दलच्या कोणत्या गोष्टी तुम्हाला रिलेट होतात अशा वाटल्या, सर्व गोष्टी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्या आचार्य सुमित गुरव या युट्यूब चॅनलला फॉलो करा. याच नावाच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला सुद्धा तुम्ही फॉलो करा. तसेच जे विविध कंटेंट आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतोय त्याला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. लवकरच आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत माझा सर्वांना नमस्कार. धन्यवाद.